हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण मसाले भात वगैरे करतच असतो। आज आपण पनीर दम बिर्याणी करणार आहे। आपण हॉटेलमध्ये खातच असतो। आता बघूया आपण त्याच्यासाठी तांदूळ खडे मसाले घेतले आणि लिंबाचा रस घेतलाय आणि आपण तांदूळ धुवून स्वच्छ टाकले कुकरमध्ये आणि खडे मसाले टाकले आपण। आता लिंबाचा रस टाकला आपण त्यात आणि पाणी टाकूया। तुमच्या तांदूळ जसे पाणी लागतं त्यानुसार तसं टाका। मीठ टाकूया। आता आपण हलवून त्याच्यावर झाकण लावूया। छान हलवून घेऊया। दालचिनी, लवंग, वेलची, मिरे असं सगळं टाकलंय आपण। आता झाकण लावून 3 शिट्या होऊ देऊया। आता आपण कांदा तळून घेऊया। हा कांदा आपण डार्क सोनेरी रंगाचा होईस्तोपर्यंत तळून घेऊया। हा आपण त्या बिर्याणीमध्ये वरती टाकणार आहे। एकदम चविष्ट चव, एकदम बिर्याणीला चव एकदम बाहेर भन्नाट चवीचा होता हा कांदा टाकला तळून तर। आता आपण हा छान सोनेरी डार्क रंगाचा होईस्तोपर्यंत तळून घेऊया। छान आपण आता तो सोनेरी रंगाचा होईस्तोपर्यंत तळून घ्या। आता आपण बघा हा छान कलर बदलला आहे त्याचा, छान असा झाला आहे सोनेरी डार्क कलरचा। आता आपण तो काढून घेऊया प्लेटमध्ये। सगळं काढून घेऊया प्लेटमध्ये। आता बघा आपण सगळं काढून घेतला प्लेटमध्ये। आता हे पनीर आपण बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर, हळद, मीठ हे सगळं एकत्र करून याच्यात मॅरिनेट करून ठेवूया 10 मिनिटं। असं सगळं व्यवस्थित करून त्याला सगळा मसाला लागला पाहिजे। त्याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट पण टाकूया। व्यवस्थित सगळीकडनं कोटिंग सगळा मसाला लावून घ्या। आणि आता पण त्याच्यात सगळ्या साईडनी व्यवस्थित लागला पाहिजे, म्हणजे आपल्या बिर्याणीत टाकल्यावर त्याची चव एकदम छान लागते। आता आपण सगळीकडनं लावून घेतोय व्यवस्थित। आता आपण त्याच्यात आलं लसणाची पेस्ट पण टाकून लावून घेऊ सगळीकडे। आता आपण हे तळून घेऊया। सगळं व्यवस्थित दोन्ही साईडनी असं पलटून दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घेऊया। आता तेल टाकलं, त्याच्यात तूप टाकू, फोडणी तयार करतोय आपण। आणि आता कांदा टाकूया आपण। कांदा चांगला परतून घेऊया आणि मिरची टाकली आपण, छान परतून घ्यायचं। टोमॅटो टाकले आपण, ते पण छान परतून घेऊया। आणि आता आपण बिर्याणी मसाला, लाल मिरची पावडर, हळद हे टाकलं सगळं त्याच्यात। सगळं परतून घ्यायचं आणि मीठ टाकू चवीनुसार आणि आलं लसणाची पेस्ट टाकली। आता ते छान परतून घेऊया। दही टाकलं आपण 2 चमचे, छान परतून घ्यायचं त्याला।
सतत हलवत राहायचं म्हणजे दही फाटत नाही. आता हे पण पनीर तळून घेतले होते ते टाकूया. आता छान परतून घेऊया. आता हा भात आपण मोकळा करून घेतलाय, हा टाकूया त्याच्यामध्ये. सगळीकडे टाकायचा. कांदा आपण तळून घेतला तो टाकूया सगळीकडे. असं टाकल्यामुळे त्या दम बिर्याणीची चव एकदम भन्नाट लागते. सगळीकडे पसरून टाकूया. आता कोथिंबीर टाकूया आपण आणि पुदिन्याची पानं टाकूया. तूप टाकूया वरतून. आता झाकण ठेवून आपण झाली आहे बघा. झाकण ठेवलं होतं आपण, काढली त्याचं झाकण. आता सगळं व्यवस्थित आपण हलवून घेऊया. एकदम हळूवार हाताने हलवायचे, नाही तर पनीर तुटू शकतो. एकदम हळूवार त्याचे हलवून घ्यायचं. आता आपण प्लेटमध्ये सगळं व्यवस्थित हलवून, एकदम अलगद हाताने हलवून प्लेटवर. आता आपण बुंदी रायता करतो, तर दही घेतलं आणि बुंदी घेतली, ते छान हलवून घ्यायचं. आता तिखट टाकूया, साखर टाकूया, मीठ टाकूया आणि थोडंसं पाणी टाकूया. छान व्यवस्थित आणि कोथिंबीर टाकून छान हलवून घेऊया. हे आपले पनीर दम बिर्याणी रेडी आहे. आपण हॉटेलमध्ये खातच असतो. तुम्ही अशा पद्धतीने घरी करून बघा. तुमच्या घरात लहानांपासून मोठे खुशच होतील. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्थ राहा. असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू.